नेतृत्वात आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर वाडा आंदोलन। राज्यभरातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, धनगर बांधव मोर्चामध्ये सहभागी होणार। विविध घटकांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी अजित पवारांची भेट घेतली। चंद्रपुरातील आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनासंदर्भात भेट घेतल्याची माहिती। आज दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार। दुपारी 2 वाजता विज्ञान भवनामध्ये निवडणूक आयोगाची बैठक। देशात एचएमपीव्ही विषाणूची लागण झालेले 6 रुग्ण आढळले। एचएमपीव्ही विषाणू भारतासह जगभरात आधीपासूनच अस्तित्वात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट। नागपुरात एचएमपीव्ही विषाणूचे 2 संशयित रुग्ण सापडले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची माहिती। आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज उच्चस्तरीय बैठक। एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची बैठक। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बोलावली बैठक। राज्यातील 122 साखर कारखान्यांकडे 1685 कोटींची एफआरपी थकीत। 30 कारखान्यांनी एफआरपीची 100% रक्कम दिली। साखर आयुक्तालयाच्या अहवालातून माहिती समोर।